नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत व्हॉट्सअपवरील मेसेज PDF स्वरूपात कसे कन्वर्ट करायचे किंवा ते कायमस्वरूपी जतन कसे करायचे याबाबत माहिती घेणार आहोत। यासाठी सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन WPS ऑफिस नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल। आता हे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। आता यासाठी काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला समजा व्हॉट्सअपवरती जायचं आहे आणि जो मेसेज तुम्हाला हवा आहे तो मेसेज तुम्हाला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। अगोदर तो कसा कॉपी करायचा सांगतो। समजा आता हे कविता आहे, ही कविता आपल्याला आवडलेली आहे, ते आपल्याला काय करायचे PDF मध्ये सेव्ह करायची। याला प्रेस करून धरा, इथं तुम्हाला चौकोन दिसतील दोन, ते कॉपीचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा। व्हॉट्सअपमधून बाहेर या आणि या WPS ऑफिसमध्ये ओपन करा। WPS ऑफिसमध्ये गेल्यानंतर इथं जे प्लसचं चिन्ह दिसत आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, न्यू स्प्रेडशीट, न्यू प्रेझेंटेशन, न्यू मेमो, न्यू डॉक्युमेंट। न्यू स्प्रेडशीट वर्ड एक्सेल प्रमाणे काम करतं, न्यू प्रेझेंटेशन PPT सारखं, मेमो तुम्हाला माहिती लिहून ठेवू शकता, न्यू डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखं काम करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे। इथं दोन ऑप्शन आहेत, एक ब्लँक मिळेल तुम्हाला पेज आणि एक कस्टम टेम्पलेट मिळेल। या ब्लँकवरती क्लिक करा। ब्लँकवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं पूर्ण ब्लँक पेज आहे, इथं कुठेही प्रेस करा, तुम्हाला पेस्टचं ऑप्शन येईल, तिथं पेस्ट करा। पेस्ट केल्यानंतर बघा, हे आता आपण जी व्हॉट्सअपवरचा मेसेज आपण कॉपी केलेला आहे तो मेसेज इथं आलेला आहे। आता समजा यामध्ये तुम्हाला काही बदल करावेसे वाटले तर ते बदल कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगतो। इथं तुम्हाला डाव्या साईडला एक डब्याचं चिन्ह दिसत आहे बारीक बारीक, त्यावरती क्लिक करा। इथं तुम्हाला आता समजा एखादा, आता ह्या वरच्या जो दोन लाईन आहेत याचा काय करायचं, तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे। हा पहा, आपण सिलेक्ट केलेले आहे। आता ह्याचं साईज वाढवायची, तर साईजवरती जावा, तुम्हाला जी साईज हवी आहे, समजा 18 घ्या, बॅक या, त्याला बोल्ड करायचं असेल तर B ला दाबा, इटॅलिक करायचं असेल तर I ला दाबा आणि अंडरलाईन करायचं असेल तर ज्या प्रकारची अंडरलाईन तुम्हाला हवी आहे त्या प्रकारच्या अंडरलाईनवरती क्लिक करा, किंवा त्याचा कलरही तुम्ही चॉईस करू शकता। समजा आपण हे डॉटची अंडरलाईन घेतली आणि हा कलर ब्ल्यू घेतला तर तुम्हाला वर तो लगेच बदल झालेला जाणवेल। आता हा जो टेक्स्ट आहे आपण सिलेक्ट केलेला, त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे। तुम्हाला कलर कोणता हवा आहे तो कलर तुम्ही इथून टेक्स्टचा कलर चॉईस करू शकता। आता ऑलरेडी तिथं ब्लॅक कलर आहे, आपण समजा हा पर्पल चॉईस केला तर तुम्हाला तिथे पर्पल कलर झालेला दिसेल। आता याचा बॅकग्राऊंड कलर, जो आपण सिलेक्ट केलेले वर्ड्स शब्द आहेत त्याचा बॅकग्राऊंडला कोणता कलर द्यायचा आहे, समजा तुम्हाला येलो दिला तर त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला येलो कलर आलेला दिसेल। आता हे लाईनमध्ये अंतर किती असावं, आता इथे 1.15 आहे, इथं तुम्हाला समजा 0.75 ठेवलं, 0.5 ठेवलं तर तुम्हाला अंतर कमी होताना दिसेल, इथं वाढताना दिसेल। जे तुम्हाला हवं ते तुम्ही काय करू शकता, ते स्पेसिंग ठेवू शकता। त्याच्या बाजूलाच हे रेषा दिसत आहेत, ते अलाइनमेंट आहे। तुम्हाला आता हे लेफ्ट साईडला आहे, तुम्ही हे मिडलला घेऊ शकता पेजच्या, हे राईट साईडला घेऊ शकता, हे बरोबर घेऊ शकता। समजा लेफ्ट साईडला होता, आपण लेफ्ट साईडला ठेवूया। आणि इथं तुम्हाला फॉन्ट आहेत, त्याचं हेडिंग कसं पाहिजे त्यावरती ते, म्हणजे तुम्हाला टायटलमध्ये ठेवायचं आहे का त्याच्या हेडिंगमध्ये टाकायचं आहे ते आहे। पुन्हा इथं तुम्ही त्याला मार्किंग, म्हणजे आपण नंबर देऊ शकतो, समजा असं स्पॉट करू शकतो किंवा स्टारचं करू शकतो किंवा त्याला नंबर देऊ शकतो लाईनला। जे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवं त्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याला चॉईस करू शकतो। समजा ABC साठी देता येतं, डॉटमध्ये आहे, हे रोजमध्ये आहे, समजा आपण इथं रो दिलेले आहेत। आता खाली काय करायचं आपल्याला, हे अजून इथं खाली तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत। समजा आता तुम्हाला याच्यामध्ये वर काय करायचं आहे, सुरुवातीला समजा इथे एखादी इमेज ॲड करायची तर तुम्हाला काय करावं लागेल, अजून परत इथं जायचं आहे आणि इथे इन्सर्ट म्हणून ऑप्शन आहे, तर इथं पिक्चरमध्ये जावा, तुम्हाला हवं ते पिक्चर तुम्ही काय करू शकता तिथं
ॲड करू शकता. समजा एखादं पिक्चर आहे, त्याला सिलेक्ट करा आणि तिथं घ्या. हे पहा, तुम्ही असं पिक्चर त्याच्यामध्ये जिथं तुम्हाला हवं तिथं ते नेऊन ठेवू शकता. याचं तुम्ही जितकं मोठं करायचं आहे किंवा छोटं करायचं आहे त्याच्यानुसार त्याचा आकार बदलू शकता. समजा आपण आता हे पिक्चर इन्सर्ट केलं, तुम्हाला एखादा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येऊ शकतो. शेप्स आहेत वेगवेगळे, त्याच्यापैकी तुम्हाला कोणता शेप्स घ्यायचा आहे तो शेप्स घेऊन, समजा आपण हा शेप्स घेतला आणि हा शेप्स आपण इथं वर नेऊन बसवला. या शेप्सवर तुम्ही टेक्स्ट सध्या ॲड करू शकता. टेक्स्ट समजा हे कविता म्हणून आपण टाकलं टेक्स्ट, तर त्या टेक्स्टला सध्या आपण परत सर्व काही चेंज करू शकतो. समजा आपण त्याला सिलेक्ट केलं तर त्या टेक्स्टचा परत आपण होमला जाऊन त्याचा कलर चेंज करू शकतो, त्याला बोल्ड करू शकतो, त्याची साईज वाढवू शकतो, आपण त्याच्यामध्येही बदल करू शकतो. समजा परत बॅकला या, तुम्हाला आता अजून याच्यामध्ये याच्यावर आपण सिलेक्ट केलेलं बाहेर पडलो नाही, बाजूला क्लिक करा, आपण त्याच्यातून बाहेर पडतो. आता आपण याच्यामध्ये इन्सर्टमध्ये अजून काय आहे, शेप्स आहेत, टेबल ॲड करू शकतो. अजून परत तुम्हाला ब्लँक पेज हवा असेल तर ब्लँक पेज ॲड करू शकतो. याच्यामध्ये पेज नंबर देऊ शकतो, हेडर फुटर ॲड करू शकतो, युअर नोट आहे. आता डेट आणि टाईम हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे डेट आलं बघा, इथं आपलं कर्सर तिथं असल्यामुळे तिथेच डेट दाखवत आहे, तर तुम्ही हे पण गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तसंच हायपरलिंक आहे, बुकमार्क द्यायचं असेल तर एखादा देऊ शकतो. तुम्हाला इथं पोर्ट्रेट ब्लँक पेज म्हणजे उभं पेज पाहिजे का लँडस्केप ब्लँक पेज पाहिजे ते तुम्ही तिथं ॲड करू शकता. तसंच याचा व्ह्यूमध्ये आपण याचं बॅकग्राऊंड बदलू शकतो. आता हे तुम्हाला जे व्हाईट बॅकग्राऊंड दिसत आहे त्याच्यामध्ये बघा वर चेंज झालेलं दिसेल. तुम्हाला कशा प्रकारचं तुम्हाला बॅकग्राऊंड हवं आहे ते तुम्ही बॅकग्राऊंड चूज करू शकतो. समजा आपण हे बॅकग्राऊंड घेतलं तर बघा, म्हणजे हे तुमच्या परत लक्षात येईल आपण ज्यावेळेस PDF मध्ये सेव्ह करणार आहोत. एखादी गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही ते बदलू शकता. त्याच्यामध्ये हे स्क्रीन लॉक करू शकता. पेज सेटअपमध्ये बघा, पेज सेटअपची पण माहिती घ्या. इथं तुम्हाला कोणत्या साईजचं पेज ठेवायचे, A4 असेल, लेटर असेल, किंवा त्याचं ओरिएंटेशन पोर्ट्रेट पाहिजे का लँडस्केप. पोर्ट्रेट म्हणजे उभं साईज आणि लँडस्केप म्हणजे आडवी साईज. पुन्हा त्याच्या मार्जिन्स किती ठेवायच्या ते मार्जिन्स आपण कमी जास्त करू शकतो. हे झाल्यानंतर हे रिव्ह्यू झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे फाईल सेव्ह करायची. समजा आपण हे फाईलला आपण एक्सपोर्ट टू PDF म्हणल्यानंतर, किंवा तुम्ही याच्यामध्ये लिहूही शकता, म्हणजे वर्ड सध्या ॲड करू शकता. असं काही नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करता येणार नाही. तुम्ही याच्यामध्ये जे तुम्हाला हवं ते लिहू शकता. समजा मी इथं लिहिलं आता दिस व्हिडिओ क्रिएटेड बाय अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये टेक्स्टही ॲड करू शकता. आता सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये जाऊन ह्याला एक्सपोर्ट टू PDF. एक्सपोर्ट टू PDF आता तुम्हाला हे कुठं सेव्ह करायचं आहे तर डॉक्युमेंट्समध्ये. ह्याला नाव द्या, किंवा आता बघा मराठीमध्ये नाव द्या तुम्ही ह्याला कविता PDF आणि याला एक्सपोर्ट टू PDF म्हणा. आता ही तुमची फाईल PDF मध्ये सेव्ह झालेली आहे. अजून एका प्रकारे ही फाईल तुम्हाला सेव्ह करता येऊ शकते. फक्त सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणल्यानंतर माय डॉक्युमेंट्समध्ये जावा, परत याला नाव द्या कविता वर्ड म्हणजे आता हे काय होणार आहे, फाईल वर्ड डॉक्युमेंटमध्ये सेव्ह होणार आहे. समजा आता तुम्हाला हे फाईल कुठे गेली हे पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, फाईल मॅनेजरमध्ये जावा. आपण लक्षात ठेवा आपण डॉक्युमेंटमध्ये ती फाईल काय केलेली होती, सेव्ह केलेली होती. तर तुम्ही इथं पहा, आता डॉक्युमेंटमध्ये येणार आहोत आपण. डॉक्युमेंट्समध्ये आलो. हे पहा, एक नंबरला कविता PDF आहे आणि दुसरा आहे वर्ड. आता हे PDF मध्ये आपण सेव्ह केलेली कविता बघा, जस्ट वन करणार आहोत. हे पहा PDF मध्ये आपण जे बदल केलेले आहेत
इथं इमेज ॲड केलेली आहे, आपण त्याचा कलर कसा बदलायचा ते शिकलेलो आहोत. पण इथं आपल्याला एखादी गोष्ट कशी हे ॲड करायचे ते बघितलेलं आहे. पण आपण खाली हे माहिती ॲड केलेलो आहोत. असे सिम्बॉल आणि माहिती ॲड करून हे आपण PDF बनवलेलो आहोत. आणि दुसरं जे आहे ते आपण वर्डमध्ये सेव्ह केलेले आहे बघा. हे वर्डमधली फाईल आहे ना, यामध्ये आपण परत हे अजून ह्याच्यामध्ये काय करू शकतो, बदल करू शकतो. उदाहरणार्थ बघा, आता हे आपल्याला काढून टाकायचं आहे, तर याच्यामध्ये आपण हे अजूनही बदल करू शकतो. म्हणजे हे वर्डमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डसारखी जशी फाईल आहे तशी हे फाईल काय होईल, आपली सेव्ह राहील. हेही खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला त्याच्यातून काय करता येईल, हे आपण थोडंसं खाली येणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याच्यामध्ये बदल करू शकतो. आणि परत आपल्याला इथं वर जे लोगो दिसतो त्याच्यावर आपण सेव्ह म्हणू शकतो. त्याच्यानं फाईल काय होईल, आपली सेव्ह होईल. अशा प्रकारे आपण काय करता येतं की आपल्या व्हॉट्सअपवरचे जे मेसेज आहेत लिखित स्वरूपातले, ते आपण कायम सेव्ह करून ठेवू शकतो. आणि यापुढेही आपल्याला जर टेक्नॉलॉजीच्या संदर्भात किंवा शैक्षणिक बाबीच्या संदर्भात जर माहिती हवी असेल, तर तुम्हाला फक्त काय करायचं, यूट्यूबवर जावा आणि ज्ञानपंढरी ज्ञानपंढरी नावाचं एक माझं यूट्यूब चॅनल आहे. त्यावरती जावा. त्यावरती जाऊन तुम्हाला तिथे एक सबस्क्राईब बटन दिसेल, त्या सबस्क्राईबवर क्लिक करा आणि तुम्हाला जे नवीन व्हिडिओ यावरती अपलोड होणार आहेत त्याची माहिती मिळून जाईल.